10 तारखेपासून राशनच्या दुकानात बायलर उपलब्ध. हा आहे आमच्या घनश्याम शेठचा वाडा. घनश्याम शेठ म्हणजे आमच्या संस्थेचे संस्थापक आणि मी त्यांच्या शाळेतला चपरासी. संस्थापक म्हणजे मालक आणि चपरासी म्हणजे लालक. कारण सही करतो शाळेत आणि काम करतो वाड्यात. पगार देतो 1 आणि काम घेतो 2. असा आमचा मालक तापट स्वभावाचा. पण काय करणार, तर नोकरी केलं नाही तर 3-3 महिने पगारच देत नाही. पण काही का असो ना, जे सांगितलं ते करावं लागतं आणि कशी का असो ना, वाड्यात पण नोकरी आणि शाळेत पण नोकरी करावं लागतं. पण जरी स्वभाव तापट असला पण नियोजनाचा मात्र पक्का हो. आपल्या एकूण त्या कन्याचं लग्न अगदी कमी वेळात एवढ्या थाटात केलं की सांगता सोय नाही. बापरे, लग्नाच्या मंडपाची सजावट 2 एकरामध्ये लग्नाच्या मंडपाची सजावट आणि वरात तर काही सांगूच नका हो. 5 किलोमीटरपर्यंत लांबच लांब बोला. नाचत वाजत गाजत डीजेच्या तालात मोठे नाचत येऊन राहिले आणि ते डीजेच्या तालात तो गाणं आला बाबूला मोठे नाचत येऊन राहिले. चक्क भरात जावई बापू घोड्याच्या खाली घोड्यावर बसून चक्क भरात आली घरात आणि मग तो लग्नाचा गाणा आली वरात नसली घरात आली वरात नसली घरात नवरीच्या बाबा मोठा तलास नवरीच्या बाबा मोठा तलास. वरात आली राजा भाज्यात मस्त लग्न लागलं आणि मग जेवणाची सोय. बापरे, जेवणाची सोय तर सांगता सोय नाही. 4 ट्रक पत्रावळी लागल्या तर जेवणाने जेवले असतील किती. आणि अगदी साध्या पद्धतीनं पंक्तीचा जेवण दिलं आमच्या मालकानं. आणि जेवणामध्ये 12 पद्धतीचे पक्वान, त्यामध्ये एक बुंदीचा लाडू. बापरे, तो लाडू होता का तो एक बुंदीचा लाडू. मग मी यांना बाळू आव नाही ताव नाही पहिल्या पंक्तीत घुसा वरच्या ठुसो रे ठुसो. इतकी मजा आली. अगदी साध्या पद्धतीने पंक्तीचा जेवण दिला. नाहीतर आजकालचे लोक 2 पैसे खिशात आले भटे तर भटे शाण न घटे. बफेचं जेवण पण सरकार भाजी तर पॅन्टर वरण उप्याला जेवणाचा होते मरण तो बफेचं जेवण. पण नाही, आमच्या मागं अगदी साध्या पद्धतीने जेवण दिलं. खरं असं लग्न अख्ख्या आयुष्यात पाहिलं नाही. काय लग्न आणि काय ती मजा. लगीन झालंय लवकर जाऊ बापू येतील आता 15-20 मिनिटं तिकडे. मी का पुणे दिसतो का? कोणते याने तुम्हाला पुणे दिसतो? जवळ माझ्या नावाची अशी करून टाकता तुम्ही. पुण्या तुम्ही जर पुणे म्हटलं तर गावातले मोहल्ल्यातले लोक तेच नावाने मला बोलवतील. पुणे तिथे पुणे तर काय म्हणून पुण्या. त्याचं काय आहे, मी पैदा व्हायच्या अगोदर माझ्या आईने नसबंदीचं ऑपरेशन केलं होतं. तरी मी गपलतीत पैदा झालो. म्हणून माझ्या आईने नाव माझं गपलत्या ठेवलं. हो, माझा इतिहास तुम्हाला ऐकून घ्या. सुटणे नागरिकासारखं नागरिकशास्त्रात बोला. गपलत्या ठेवलेलं नाव माझ्या वडिलाला अजिबात पसंत नव्हतं. कारण मी ज्या दिवशी पैदा झालो त्याच दिवशी जिंदगीत पहिल्यांदा माझ्या वडिलाला बोनस मिळाला होता. आणि नसबंदीचं ऑपरेशन केल्यावर सुद्धा परमेश्वर मला धरतीवर बोनसच्या रूपात पाठवलं. म्हणून माझ्या वडिलांना माझ्या नाव मोठ्या अभिमानानं बोनस ठेवलं. बोनस किती चांगलं नाव, इंग्रजी नाव बोनस. तुम्ही बरं पुण्या बोनस राव. मी साहेब आहे ना तुझा. आता साहेब म्हणून काही बोलाच ना. बोनस की म्हणा, बोनस राव म्हणा, बोनस साहेब. जाऊ नको असं रागवू नको बाबा. आज हो, बोन्या कोणाला म्हणतात माहित आहे? उष्ट खतखतलं खाल्लं त्याला पुण्या म्हणतात. मी तसा हो का? जेव्हा माझ्या कशी करून टाकता. मी आजपासून ठरवलं, तुम्ही केली नोकरी, मी तेवढं आपल्या घरी. नको जाऊ. खरोखर तू चांगला माणूस आहे पहिल्यापासून जाऊ.
मी तुला खरंच बोनस म्हणेल. त्याचं काय ना, आज जावे बापू पहिल्यांदा आपल्याकडे येणार आहेत आणि मीना आज पहिल्यांदाच सासरी जाणार आहे. तेव्हा लगभग लगभग कामं आठवायला नको का? आणि हो, आणि एक काम करशील, हे यशवंतला उठवशील. मायच्या ओळख देऊन तू खरंच हा मला पण अरे बाप रे चांगल्या नावाची पुरी अशी तशी करावी ह्या घरून सुरू होते. खरंच सांग, आपण कधीही आपल्या मुलाबाळांना चांगलं म्हणायला शिका आणि त्याची सुरुवात ही आपल्या घरून झाली पाहिजे. आपण जर आपल्या घरच्या मुलांना चांगलं म्हणणार नाही तर बाजूचे मोल्यातले लोक चांगलं म्हणतील का? आपण किती आदरानं आपल्या मुलाचं नाव घेतो. दिनेश आपल्या घरून सुरू होते, दिन्या, मंगेश, मंग्या, टेक्या आपल्या घरूनच सुरू होते. जसं माझं किती चांगलं नाव आहे, बोनस, समालक, बोन्या, सत्यानाश. आमच्या मालकाचं किती सुंदर नाव, घनश्याम म्हणजे धन्य. धन घडवली अमीर बनवली अमीर होता चाटू तर कोणी डुकरीचा नातू. तुझ्या मायचा ओळखून तू बरं ठीक आहे, तू एक काम कर, ते सगळं सामान पोहोचता करून ये.
आणि मग त्यानंतर ठीक 7 वाजता. किती वाजता? ठीक 7 वाजता. ठीक 7 वाजता. अरे हो, एकटा यायचं नाही. बाकी मित्रांना सुद्धा कॉल कर आणि त्यांना पण बोलवून घे. ठीक 7 वाजता तुम्ही लोक मला सावजी बार अँड रेस्टॉरंटला भेटा. मग तिथे आपण मस्त दारू घेऊया, कोंबडा खाऊया आणि त्यानंतर सुमित्रा जायची लावणी. ठरलं मित्र, 7 वाजता सर्व मित्रांना घेऊन तिथं बोलतो. ठीक आहे. पण तू यायला विसरू नको. अरे माझीच पार्टी आहे, मी कसा विसरणार? तसं आता विसरलो होतो. विसरलो नव्हतो रे. थोडी गंमत करत होता. हा यू गॉट इट. चल ठीक आहे. ठीक आहे. 7 वाजता मी वाट बघतो. हो हो चल बाय. हो चला. हा मंगेश माझा लंगोटी आहे यार. मला काय हवं काय नको याला सगळं कळतं. मला माहिती आहे की त्या सुमित्रावर माझा जीव जडतो. म्हणून पठ्ठा माझ्यासाठी काहीही करायला तयार असतो. काही मित्र असावं तर या मंगेश सारख्या इमानदार मित्र. नाहीतर शेखर आहे. त्याला 1000 सांगितलं की ती सुमित्रा ती पाकिस्तान माझी आहे, फक्त माझी. पण नाही, साऱ्याला समजावून सांगितलं तरी समजत नाही. आता शेवटचं सांगणार, शब्दांचा खेळ समजला तर ठीक, नाही तर साऱ्याचा बंदोबस्त करून टाकेल. कारण शत्रू असावा मित्र, जो कुणी माझ्या आडवायचो, त्याचे करतो मी 1000 तुकडे. यशवंत भोसले. अरे काय तू काय जबाबदारी झाली नाही म्हणजे आणि काही झोपेतून उठायची वेळ झाली तुझी. हा अरे काय आंघोळ बिंघोळ केलीस की नाही? अरे आज मीना पहिल्यांदा तुझ्या सासरी जाणार आहे. हो आणि आज जावे बापू येणार आहे. हो आणि हे काही असे फाटके कपडे घातलेस.